गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या नकारात्मक बातम्या येत असताना पिंपरी चिंचवडमधून मात्र एक दिलासादायक बातमी आहे. इथल्या 6 वर्षीय चिमुरड्यानं जीबीएसवर मात केली आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू आणि मग जनरल वॉर्ड असे 14 दिवसांचे उपचार घेऊन तो आता ठणठणीत झालाय. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. बाहेरचं खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना जुलाब झाला, पण नंतर सर्वजण बरे झाले. आठवड्यानंतर या चिमुरड्याचे हात आणि पाय दुखू लागले. त्यानंतर रुग्णालयात धाव घेण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचं तंतोतंत पालन केल्यानं आज त्यांचा मूल हे जीबीएसवर मात करून घरी परतले. डॉक्टर म्हणे मी काही सांगू शकत नाही, आता तुम्ही हॉस्पिटलला तिकडे घेऊन जा आणि सध्या आता हे न्यूरोलॉजिस्ट जे आहेत तेच ते सांगू शकतील. तेव्हा मात्र मला फार धक्का बसलेला, कारण त्यांनी स्पष्ट मला काही सांगितलं नाही की चालू शकेल नाही चालू शकेल. आणि मग तिकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी पण 1-2-3 दिवस काहीच नाही सांगितलं. मी त्यांना एकच प्रश्न विचारत होते की तो चालू शकेल का, पण ते पण म्हणायचे की आत्ताच काही सांगू शकत नाही मॅडम. पण नंतर मात्र त्यांनी सांगितलं की तो 100% बरा होणार आहे, फक्त पेशन्स महत्वाचे आहेत आणि हळूहळू बरा होईल.